नाशिकच्या भिकुसा मिल समोरील मोनगिरी नगर परिसरात पाटावर पूल असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र पाटबंधारे विभागाचे पाणीपुरवठा मशीन अगदी रस्त्याच्या कडेला बसवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्ता आणि पाटाचा योग्य अंदाज येत नाही. परिणामी अनेक वाहने थेट पाटात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हे मशीन थोडे उंच करावे, पाटावर तातडीने लोखंडी सुरक्षा जाळी बसवावी, तसेच वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. निलेश अपार्टमेंट इथं म्हणजे टपरी माझी छोटीशी. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून हे जे याचं पाटापासून जे पाणी जातं ना, याला स्वामीनारायणला पाणी जातं. इथं जो याचं पाणी हे करण्याचं हे बांधलेलं आहे, ते एकदम ओपन असं हे केलेलं आहे. तिथं बऱ्याच वेळा गाड्या येता जाता बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होतात. हे तिथं मोठा खड्डा आहे, तिथं काही जाळी बसवलेली नाही, काहीच नाही. त्यासाठी काहीतरी हे करावं. दरम्यान प्रशासनाने एखादी मोठी जीवितहानी होण्याची वाट न बघता या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आता संबंधित विभाग याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक.